भारत आणि इस्रायल, एक मैत्री जी जितकी घट्ट आहे तितकीच खरं तर जोखमीची. आणि आता फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान मोदी इस्रायलला जाणार आहेत. हा दौरा या नात्याला एका नव्या वळणावर आणून ठेवणार आहे. विचार करा, संपूर्ण पश्चिम आशिया अशांत आहे आणि अशावेळी या दौऱ्याचं नेमकं महत्त्व काय? चला, यामागचं हे जे गुंतागुंतीचं राजकारण आहे ना, तेच समजून घेऊया. हे शब्द आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे. बघा, यातूनच दोन्ही नेत्यांमधल्या संबंधांची खोली दिसून येते. ही काही फक्त औपचारिक मैत्री नाहीये, यात एक पर्सनल टच आहे आणि यामुळेच या दौऱ्याला एक वेगळंच महत्त्व मिळतंय. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे एका बाजूला दोन नेत्यांमध्ये एवढी घट्ट मैत्री आणि दुसरीकडे संपूर्ण प्रदेश धुमसतोय. मग अशा परिस्थितीत ही मैत्री आणि हा दौरा इतका महत्त्वाचा का ठरतोय? चला, उत्तर शोधूया. हे बघा, 2017 नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच इस्रायलला जात आहेत. आणि टायमिंग बघा, अमेरिका इराणमधला तणाव एकदम पीकवर आहे आणि गाझा युद्धाचे पडसाद तर अजूनही शांत झालेले नाहीयेत. त्यामुळे साहजिकच हा काही रुटीन दौरा नाहीये. ह्या दौऱ्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, 7 ऑक्टोबर 2023ला हमासने हल्ला केला. त्यानंतर जे भीषण युद्ध सुरू झालं त्याने संपूर्ण प्रदेश हादरून गेला होता. आता तिथे एक तात्पुरती, फ्रॅजाईल म्हणू शकतो अशी शांतता आहे, पण परिस्थिती अजूनही एकदम स्फोटक आहे. आणि या संघर्षाची मानवी किंमत खूप मोठी आहे. हमासच्या हल्ल्यात 1200 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा जीव गेला. तर दुसरीकडे इस्रायलच्या लष्करी कारवाईमध्ये तब्बल 70,000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले. हे आकडेच या संघर्षाची भीषणता सांगतात. आता या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत भारताची भूमिका काय? तर भारतानं एक बॅलन्स साधायचा प्रयत्न केलाय. एकीकडे हमासच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, इस्रायलला पाठिंबा दर्शवला, पण त्याचवेळी पॅलेस्टाईनसाठी 2 स्टेट सोल्युशन म्हणजेच द्विराष्ट्र समाधानाची आपली जी जुनी भूमिका आहे तीही कायम ठेवली. तुम्हाला माहितीये का, भारत इस्रायल संबंध नेहमीच इतके खुले नव्हते. एक काळ होता जेव्हा हे संबंध पडद्याआड अगदी गुपचूप ठेवले जायचे. पण आज बघा, ते उघडपणे एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये बदलले आहेत. कसा झाला हा प्रवास? चला जरा इतिहासात डोकावूया. या संबंधांची सुरुवात खूप हळू झाली. अगदी 1992 साली जेव्हा पॅलेस्टिनी नेते यासर अराफात यांनी ग्रीन सिग्नल दिला, तेव्हा कुठे भारताने इस्रायलसोबत पूर्ण राजनैतिक संबंध सुरू केले. खरा टर्निंग पॉइंट आला तो 1999च्या कारगिल युद्धात. तेव्हा इस्रायलने जी लष्करी मदत केली ती निर्णायक ठरली. आणि मग 2003मध्ये इस्रायली पंतप्रधान एरियल शेरन भारतात आले आणि तेव्हापासून हे संरक्षण संबंध अधिकच घट्ट झाले. मग आलं 2014 आणि त्यानंतर या संबंधांमध्ये एक खूप मोठा बदल झाला. जे संबंध आधी पडद्याआड होते ते पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या काळात एकदम समोर आले, अधिक पब्लिक आणि व्हिजिबल झाले. जुलै 2017 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. ही एक ऐतिहासिक भेट होती आणि याच भेटीत दोन्ही देशांमधील संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच सामरिक भागीदारीचा दर्जा मिळाला. याचा अर्थ काय? तर संरक्षण, इंटेलिजन्स शेअरिंग, सायबर सिक्युरिटी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी अजून जवळून काम करायला सुरुवात केली. आणि याच काळात भारताने एक महत्त्वाचं फॉरेन पॉलिसी शिफ्ट केलं, ज्याला म्हणतात डिहायफनेशन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. भारताने ठरवलं की इस्रायल आणि पॅलेस्टाईनसोबतचे आपले संबंध आपण वेगवेगळे ठेवू. म्हणजे इस्रायलसोबतच्या नात्याचा परिणाम पॅलेस्टाईनसोबतच्या नात्यावर होणार नाही आणि उलटही. दोन्ही स्वतंत्र विषय आहेत. बरं, तर मग आता येऊया 2026च्या दौऱ्यावर. या दौऱ्यामागे नेमकी काय कारणं आहेत? आजच्या परिस्थितीत ही भेट इतकी महत्त्वाची का आहे? याचे 3 मुख्य स्ट्रॅटेजिक ड्रायव्हर्स आहेत. तर ही 3 कारणं कोणती? पहिलं म्हणजे डिफेन्स आणि सिक्युरिटी संबंध अजून घट्ट करणं. दुसरं, पश्चिम आशियामध्ये जी नवीन समीकरणं तयार होत आहेत त्यात भारताची जागा पक्की करणं. आणि तिसरं, दोन्ही देशांमध्ये डोमेस्टिक आणि राजकीय पातळीवर संवाद वाढवणं. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, भारत आणि इस्रायलमधल्या संबंधांचा सर्वात मजबूत पाया कोणता असेल तर तो आहे डिफेन्स आणि सिक्युरिटी कोऑपरेशन. हो, इतर क्षेत्रांमध्येही भागीदारी वाढते आहे, पण या नात्याचा केंद्रबिंदू मात्र नेहमीच संरक्षण राहिला आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी फक्त आकडे बघितले तरी पुरेसे आहेत.
तुम्हाला माहितीये 2015 ते 2019 या काळात भारत हा इस्रायली शस्त्रास्त्रांचा जगातला सर्वात मोठा खरेदीदार होता. सगळ्यात मोठा. या एका गोष्टीवरूनच या डिफेन्स पार्टनरशिपचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. पण ही सहकार्य फक्त शस्त्र खरेदीपुरतं मर्यादित नाहीये. आता ते खूप पुढे गेलंय. इंटेलिजन्स शेअरिंग, जॉईंट वेपन्स डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि आता तर ॲग्रिकल्चर आणि AI सारख्या अगदी नवीन क्षेत्रांमध्येही ही भागीदारी वेगाने विस्तारते आहे. संरक्षण तर आहेच, पण आर्थिक सहकार्यही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याला आपण IMEC म्हणतो, हा एक प्रचंड मोठा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याने भारत थेट मध्यपूर्वेमार्गे युरोपशी जोडला जाईल आणि या दौऱ्यात या प्रकल्पाला कशी गती देता येईल यावर नक्कीच चर्चा होईल. या दौऱ्यात एक क्षण असा येणार आहे जो खूप प्रतिकात्मक आणि ऐतिहासिक असेल. पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला म्हणजे नेसेटला संबोधित करणार आहेत आणि असं करणारे ते पहिले भारतीय नेते ठरतील. ही गोष्टच या संबंधांचं वाढतं महत्त्व दाखवून देते. पण ह्या ऐतिहासिक क्षणावर इस्रायलच्या अंतर्गत राजकारणाचं सावट आहे. बघा, नेतान्याहू सरकारच्या धोरणांवरून देशात प्रचंड मतभेद आहेत आणि याच राजकीय तणावाचा एक भाग म्हणून तिथले विरोधी पक्षनेते येर लॅपिड यांनी मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिलीय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत एका नाजूक मुत्सद्दी तारेवरची कसरत करतोय. त्याला एकाच वेळी अनेक बाजू सांभाळाव्या लागतात आहेत. हे आवाहन सोपं नाहीये. विचार करा, एका बाजूला इस्रायलसोबतची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे, जी भारतासाठी खूप फायद्याची आहे. आणि दुसऱ्या बाजूला इराण आणि इतर अरब देशांसोबतचे आपले जुने पारंपरिक संबंध टिकवून ठेवण्याचं प्रेशर आहे. आणि यामुळेच ही परिस्थिती अजून गंभीर होते. कारण ह्या दौऱ्यातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक भेट यावर फक्त भारत किंवा इस्रायलच नाही, तर संपूर्ण प्रदेशातील देश, अगदी तेल अवीवपासून टेहरानपर्यंत सगळेजण बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि म्हणूनच एक मोठा प्रश्न मागे उरतो. भारत ही मुत्सद्दी तारेवरची कसरत यशस्वीपणे पूर्ण करू शकेल का? आणि समजा भविष्यात कधीही नाजूक दोरी तुटलीच, तर भारत कोणाच्या बाजूने उभा राहील? आपल्या सामरिक मित्राचा की आपल्या पारंपरिक भागीदारांच्या?